कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बस अगं जेवायला। नाही घ्या ना तू जेव सुरू कर। आई मला पैसे लागणार आहेत अजून, माझ्याकडचे पैसे संपलेत। अजून लग्नाचा लेहंगा घ्यायचा आहे, बाकी सगळे कपडे घ्यायचे, पार्लरचा पण खूप खर्च आहे। पैसे संपले म्हणजे असे कसे संपले पैसे? आत्ताच तर दिले होते ना। सारखं सारखं काय ग पैसे पैसे? आत्ताच दिले होते तर काय झालं? तुमचं ना रोजचं रडगाणं झालंय। तुमच्याकडे ना काही मागायलाच नको। दिव्या अगं आई मी काय मुद्दाम पैसे खर्च करत नाही, जेवढा खर्च लग्नासाठी लागणार आहे तेवढाच करतेय, मजा नाही मारत आहे मी। दिव्या जरा समजून घे, लग्नासाठी अजून पैशांची गरज लागणार आहे। ते कसे उभे करायचे तेच कळत नाहीये मला। त्यात तू सतत पैसे मागतेस। मी सतत पैसे मागतेय? अगं तेच सांगतेय आई, मी काय पर्सनल कामासाठी पैसे वापरत नाहीये, लग्नासाठी वापरतेय। तेवढंही होणार नाहीये का तुमच्याकडून? दिव्या अगं पैसे थोडे जपून खर्च करायचे असतात। आपली परिस्थिती समजून घे ना। अगं आई काय समजून घेऊ? नवरीचे कपडे नको आहेत का मला? नवरीचे दागिने, बेसिक गोष्टी तेही नाही करणार आहात का तुम्ही? पप्पा असते ना, पप्पांनी काय काय केलं असतं माझ्यासाठी। बोट दाखवीन त्या गोष्टी आणून दिल्या असत्या। तुम्ही साध्या पैशांसाठी रडारड करताय। दिव्या बस कर आता, सारखा आपला तोंडाचा पट्टा सुरू। पप्पा असते तर असं केलं असतं, पप्पा असते तर तसं केलं असतं, पप्पा पप्पा पप्पा। का काय झालं? काही चुकीचं बोलतीये का मी? दिव्या पैसे कमवायला ना मेहनत करावी लागते। आपल्या घरात पैशांचं झाड नाहीये की झाड हलवलं आणि पैसे आले। आई हे बघ, मी बघते काहीतरी, करते काहीतरी पैशांची सोय। आणि आता वेगवेगळ्या खर्चाला पैसे लागतीलच ना। आणि लग्न म्हटलं तर हाताला पैसे लागतील। बरोबर बोलते दिव्या। हे बघ तू नको काळजी करू, मी करते काहीतरी, बघते। अगं पण बघ, शिवाला कळतंय मी काय म्हणतेय ते, तुलाच कळत नाही। शिवा तू बघ काहीतरी माझ्यासाठी, शेवटी बहिणीलाच बहिणीची काळजी। हो बघते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।